हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बनवतो एकदम चविष्ट, झटपट 10 ते 15 मिनिटात बनणारी रेसिपी आणि ती म्हणजे चिकन खिमा. तर ही रेसिपी एकदम बनवायला सोपी आहे, एकदम चविष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एकदम साध्या पद्धतीने बनवत आहोत. अजिबात यामध्ये काही तामझाम नाही आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला संपूर्ण बघा, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेते. त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया जिरं. त्यानंतर मी घालते खडे मसाले आणि यांना व्यवस्थित काय करायचं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. बघा मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत. आता यामध्ये मी घालते कांदा. तर कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 कांद्यांचा इथे वापर केलेला आहे मीडियम साईजमध्ये आणि त्यांना बारीक असं मी कापून घेतलेलं आहे. आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. ही एकदम इम्पॉर्टंट स्टेप आहे. जर का तुम्ही कांदा व्यवस्थित शिजवला नाही तर मग मात्र याची चव बिघडते. तर कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मंद आचेवरती. हे बघा अशा प्रकारे आपल्याला कांद्याला व्यवस्थित काय करायचं आहे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून कांदा व्यवस्थित नरम होईल. आता बघा कांदा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट. तर आलं लसूणची पेस्ट मी इथे 1 ते 1.5 चमचा घातलेली आहे. आता पुन्हा हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आल्याचा कच्चा पण काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी घालते हिरवी मिरची. तर मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि त्या इथे घातलेल्या आहेत. आता याला व्यवस्थित काय करायचं आहे मिक्स करायचं आहे. आता व्यवस्थित सगळं मिश्रण एकदम शिजवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे बघा. आता त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत सुके मसाले. तर यामध्ये मी घालते सुरुवातीला हळद अर्धा चमचा. त्यानंतर यामध्ये आपण घालूयात धने पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला घालायचा आहे आपल्याला यामध्ये अर्धा चमचा आणि सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. हे बघा मसाले एकदम मस्त असे परतले गेलेले आहेत. आता आपण यामध्ये घालूयात चिकन मसाला. तर चिकन मसाला मी इथे 1 ते 1.5 चमचा वापरत आहे. आता यामध्ये आपण घालूयात लाल तिखट. तर लाल तिखट मी इथे 1 चमचा घातलेला आहे आणि सगळे मसाले एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तर कुणीही सहज बनवू शकतं. तर मसाले परतून झालेले आहेत. आता यामध्ये मी घालते चिकनचा खिमा. तर मी इथे अर्धा किलो खिमा घेतलेला आहे. आता याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे जेणेकरून काय होईल की जेव्हा आपला खिमा आहे तो मसाल्यांमध्ये एकजीव होऊन जाईल. हे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित काय करायचं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला शिजायला वेळसुद्धा लागत नाही. अगदी तुम्ही 5 मिनिटात 5 ते 6 मिनिटामध्ये एकदम खिमा बनवून तयार करू शकता. आता यामध्ये मी घालते पाणी. तर पाणी तेवढंच घाला जेवढी तुम्हाला ग्रेव्ही ठेवायची आहे. एकदम जास्त पाणी घालू नका कारण चिकनचा खिमा आहे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे एकदम जास्त पाणी घातलं तर मग मात्र हे एकदम पातळ होईल आणि चव याची एकदम खराब होईल. आता यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि आपण काय करूया त्याला मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे. तर एकदम जास्त मी पाणी नाही घातलेलं आहे. हलकंच पाणी घातले आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालते आहे. हे बघा अशा प्रकारे. आता काय करूया त्याला मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपण याला काय करूयात एक 5 मिनिटं शिजून देऊयात मीडियम फ्लेमवरती. हे बघा आता 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपला एकदम चमचमीत असा खिमा तयार झालेला आहे. तर खिमा आपला जवळजवळ शिजलेला आहे. तर आता यामध्ये मी घालते टोमॅटो. तर मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यावरती पिळते थोडंसं लिंबू. हे बघा आहाहा! एकदम चविष्ट असा खिमा आपला एकदम तयार झालेला आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मी. हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे याच्यातलं सगळं पाणी सुकवून घ्यायचं आहे. जास्त ग्रेव्ही आपल्याला बनवायची नाही आहे. आता यावरती मी घालते थोडीशी आणि कोथिंबीर आणि झाकण ठेवूयात आणि बस 1 मिनिट आपण याला काय करूयात वाफ काढून घेऊयात. 1 मिनिटाच्या वरती जास्त शिजवायची गरज नाही आहे. तर 1 मिनिटाच्या नंतर बघा आपला एकदम चविष्ट असा खिमा तयार झालेला आहे चिकनचा. तर जर तुम्हाला ही रेसिपी
आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि बघा, एकदम चमचमीत आणि झणझणीत असा खिमा तयार आहे. तुम्ही पावासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. तर एकदम स्ट्रीटवर भेटतो तसाच एकदम चविष्ट असा खिमा तयार आहे. चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.